नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नांमुळे तुमची मराठी व्याकरणातील सर्व घटकांची रिव्हिजन ही कमी वेळेत होणार आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देण्यास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अष्टवधानी. प्रश्न तिसरा आहे, लक्ष्मण माने यांची गाजलेली कादंबरी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपरा. तर लक्ष्मण माने यांची गाजलेली कादंबरी उपरा आहे. त्यानंतर उचलल्या. तर उचलल्या ही जी कादंबरी आहे ही कादंबरी लक्ष्मण गायकवाड यांची आहे. तर या दोन्ही कादंबरीमध्ये फरक आहे. उपरा लक्ष्मण माने आणि उचलल्या ही लक्ष्मण गायकवाड. प्रश्न चौथा आहे, प्राची या शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर प्राची या शब्दाचा अर्थ आहे पूर्व दिशा. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न पाचवा आहे, साप माझ्या समोरून गेला या शब्दामधील समोरून या शब्दाची जात ओळखायची आहे. तर समोरून या शब्दाची जात क्रियाविशेषण आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे क्रियाविशेषण. प्रश्न 6 आहे, स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यातील कर्म ओळखा. तर स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यामध्ये स्वाती हा काय आहे? कर्ता आहे आणि कविता कर्म आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कविता. तर म्हटणारी कोण आहे? तर स्वाती आहे आणि म्हटलेली काय आहे? तर कविता आहे. म्हणून प्रश्न 7 आहे, शब्दाचा अर्थ ओळखा. तर इथे पर्वत हा शब्द दिलेला आहे आणि हा पर्वत शब्द भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कवी, मधु, गुरु, पुत्र, कन्या हे शब्द कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर कवी, मधु, गुरु, पुत्र, कन्या हे तत्सम शब्द आहे. कारण हे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जशास तसे वापरले जातात, म्हणून हे तत्सम शब्द आहे. प्रश्न 9 आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किलो. तर किलो या शब्दाचं जर आपण सामान्य रूप केलं तर किलोला किंवा किलोत हे जर सामान्य रूप केलं तर आपल्याला किलोचं सामान्य रूप हे किलोच राहतं. जसं आता इथे विटा आहे तर विटाचं सामान्य रूप केलं तर काय होणार? विटा, विटांना असं होणार. त्यानंतर सासऱ्याचं जर सामान्य रूप केलं आपण तर सासऱ्या हे काय होणार? सामान्य रूप होणार. आणि मूल आहे तर मुलाचं सामान्य रूप केलं तर मुलान या प्रकारे सामान्य रूप होणार आहे. पण किलोमध्ये काहीच फरक पडत नाही. सामान्य रूप करताना किलोचं सामान्य रूप हे तेच राहतं. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, माळ या शब्दाचे अनेक वचन करा. तर माळ या शब्दाचं अनेक वचन केलं तर काय होणार आहे? माळा होणार आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, अनुनासिक वर्ण ओळखा. तर यामध्ये अनुनासिक वर्ण पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. तर हा जो वर्ण आहे हा वर्ण च च्या ओळीमध्ये येतो शेवटी, म्हणून हा काय आहे? अनुनासिक वर्ण आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा. तर यामध्ये आपल्याला अंदाज, आग्रह, अनुमान आणि अटकळ हे शब्द दिलेले आहे. तर इथे अंदाज, अनुमान आणि अटकळ हे एकाच अर्थाचे समानार्थी शब्द आहेत. यामध्ये पर्याय क्रमांक 2 मधला हा शब्द काय आहे? विसंगत आहे, आग्रह. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, सूर्य मावळत आहे वाक्याचा पूर्ण भविष्यकाळ करायचा आहे. तर सूर्य मावळत आहे या वाक्याचा पूर्ण भविष्यकाळ पर्याय क्रमांक 3 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे सूर्य मावळलेला असेल. पुढचा प्रश्न आहे, पाठ चोरणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर पाठ चोरणे म्हणजे कुचराई करणे किंवा कुचरपणा करणे. गणेश एका वाघासारखा चालत होता. तर अलंकार ओळखायचा आहे. तर या वाक्याचा अलंकार आहे उपमा अलंकार. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण उपमा अलंकारामध्ये सारखा, सारखे या प्रकारचे शब्द आलेले असतात, म्हणून हे वाक्य उपमा अलंकाराचं आहे. पुढचा प्रश्न आहे, आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आभरण, आभरण म्हणजे काय? दागिना. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, राजाने राजवाडा बांधला. तर वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर राजाने राजवाडा बांधला यामध्ये कर्त्याला प्रत्यय आलेला आहे आणि कर्माला प्रत्यय नाही आणि वाक्य हे
भूतकाळामध्ये दिलेला आहे. जेव्हा वाक्य हे भूतकाळामध्ये असतं तेव्हा तो काय असतो, कर्मणी प्रयोग असतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे, माणसाने इतरांचा द्वेष करू नये. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर माणसाने या शब्दाला ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि ने हा प्रत्यय तृतीय विभक्तीचा आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तृतीय विभक्ती. पुढचा प्रश्न आहे, भूतकाळात क्रिया टिंबटिंब असतात. तर भूतकाळामध्ये क्रिया ह्या घडत नसतात किंवा घडणार पण नसतात आणि घडवलेल्या नसतात. तर भूतकाळामध्ये क्रिया ह्या घडलेल्या असतात, घडून गेलेल्या असतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घडलेल्या. पुढचा प्रश्न आहे, मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये मी काय आहे? तर मी सिंहगड पाहिला या वाक्यामधलं मी हे सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, दसपट रुपये विशेषणाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आवृत्तीवाचक आहे. मुलांनी पालकांना घेऊन यावे वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर यामध्ये वाक्यातल्या कर्म आणि कर्त्याला दोन्हींलाही प्रत्यय लागलेला आहे आणि जे क्रियापद आहे ते क्रियापद एकारांत आहे. म्हणून हे जे वाक्य आहे हे वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचं आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण इथं कर्म पालक आहे आणि कर्ता काय आहे? मुलांनी आहे. म्हणून या दोघांनाही कर्ता आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय लागलेले आहे आणि वाक्य हे एकारांत आहे. म्हणून या वाक्याचा प्रयोग सकर्मक भावे प्रयोग आहे. पुढचा प्रश्न आहे, संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते. तर वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते या वाक्यामध्ये विकल्पबोधक उभयन्वयी अव्ययाने हे वाक्य जोडलेलं आहे. म्हणून हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, चोर भई या शब्दातील समास ओळखायचा आहे. तर चोर भई या शब्दातील समास हा तत्पुरुष समास आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर चोर भय या शब्दाचा जर विग्रह केला तर चोरांचे भय या प्रकारे विग्रह होतो. प्रश्न पुढचा आहे, हा आंबा प्रत्यक्ष साखरच या वाक्यातील उपमान ओळखायचा आहे. तर हा आंबा प्रत्यक्ष साखरच या वाक्यामध्ये साखर हे काय आहे? उपमान आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण ज्याची उपमा दिली जाते ते काय असतं? उपमान असतं. तर इथे आंब्याला साखरेची उपमा दिलेली आहे. म्हणून साखर हे काय आहे? उपमान आहे. पर्याय. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ह. ना. आपटे. हरी नारायण आपटे हे ह. ना. आपटे यांचं संपूर्ण नाव आहे आणि त्यांना आधुनिक मराठी कादंबरीचे जनक असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, मी अभ्यास केला होता या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर मी अभ्यास केला होता तर या वाक्यामध्ये क्रिया होऊन गेलेली आहे. म्हणून हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, मुख्यालय या शब्दाची संधी कोणती आहे? तर मुख्यालय या शब्दाची संधी ही स्वर संधी आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मुख्यालय या शब्दाची जर विग्रह आपण केला तर मुख्य अधिक आलय या प्रकारे विग्रह होतो. येथे आपल्याला स्वरसंधीचं हे उदाहरण दिसतं. पुढचा प्रश्न आहे, मुलांनो या शब्दाची विभक्ती कोणती आहे? तर मुलांनो या शब्दाची विभक्ती ही संबोधन विभक्ती आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर हिंदू या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे आहेत. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, हाताचा मळ असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर हाताचा मळ असणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे सहज शक्य असणे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. तर घरदार नसलेला. तर घरदार नसलेला कोण असतो? तर घरदार नसलेला हा बेघर असतो. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि अनाथ कशाला म्हणतात? तर ज्याला आई वडील नाही असा कोण असतो? अनाथ असतो. आणि पोरका कशाला म्हणतात? तर पोरका म्हणतात ज्याने आपले आई वडील गमावलेले आहेत त्याला काय म्हणतात? पोरका म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, आरंभ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
कोणता आहे? तर आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शेवट. पर्याय. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर नदीसाठी सरिता हा शब्द वापरतात समानार्थी शब्द. प्रश्न आहे बसला या शब्दाची जात ओळखा. तर बसला या शब्दाची जात आहे क्रियापद. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो तो काय असतो? क्रियापद असतो. तर बसला या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. गायन या शब्दामध्ये कोणती संधी आहे? तर गायन या शब्दाची संधी ही स्वर संधी आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. गायन या शब्दाचा जर विग्रह केला तर गई अधिक अन या प्रकारे विग्रह होतो. स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर स्वामी या कादंबरीचे लेखक हे रणजित देसाई आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. नीरज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर कमळासाठी नीरज हा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा. तर भाजीपाला या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर भाजीपाला आणि त्यासारख्या अनेक वस्तू या प्रकारे त्याचा विग्रह होतो. म्हणून या प्रश्नाचं किंवा या शब्दाचा समास हा समाहार द्वंद्व होतो. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर आपल्याला मधुर, गारवा, चतुर आणि लायक हे काय दिलेले आहेत? शब्द दिलेले आहेत. तर या शब्दांमध्ये गारवा हे काय आहे? भाववाचक नाम आहे. पुढचा प्रश्न आहे जाड आणि ताळा हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द आहेत? जाड आणि ताळा हे शब्द कानडी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे अनेक शब्दांबद्दल एक शब्द सांगा. स्वतःचा फायदा पाहणारा. तर स्वतःचा फायदा पाहणारा त्याला काय म्हणतात? अपलपोटा. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्यात. कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर कुंजर हा शब्द हत्तीसाठी समानार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे.